हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज आपण काजू कतली कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण इथे काजू कतली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण काजू कतली बनवताना हे 2 वाट्या मी काजू घेतलेले आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही एका कपाने मेजरमेंट घ्यायचं असेल ना, त्याच कपाने तुम्ही प्रमाण घेऊ शकता। तर आपण काय करणार आहे आता, सर्वप्रथम आपण काजू बारीक करून घेणार आहोत। तर बारीक करताना काय करायचं, आपल्याला थोडे थोडे करून मिक्सर फिरवायचे आहे आपल्याला। तर आपल्याला काजू बारीक करताना काय करायचं आहे, पल्स मोडवर एकदा सुरू करायचं आहे, बंद करायचं आहे, सुरू करायचं आहे, बंद करायचं आहे, असं स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आहे। कंटिन्यू मिक्सर सुरू ठेवायचा नाही, कारण काजूला कसं आमचं तेल असतं असं, तर थोडे थोडे करून फिरवायचे आहे आपल्याला। बघा आपलं हे असं बारीक झालेलं आहे, पूर्णपणे बारीक पण झालेलं नाही आहे। आपल्याला हे आता चाळून घ्यावं लागेल, थोडे थोडे करून चाळून घेणार आहे मी। तर अशा प्रकारे आपण काजू हे बारीक करून घेतलेले आहे आणि चाळणीने चाळून घेतलेले आहे। तर काजूसाठी आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे। चला तर मग आपण सुरू करूया। सर्वप्रथम गॅस पेटवला, आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। सर्वप्रथम आपण यामध्ये 1 कप साखर टाकणार आहोत। 1 कपाला अर्धा कप पाणी लागणार आहे आपल्याला। साखर बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। हे आपण कमी गॅसवर पूर्ण एकत्र करून घेणार आहोत। आणि चाचणी करताना आपल्याला एक तारी नाही करायची, म्हणजे अर्धवट जेव्हा तार येईल ना, तेव्हा आपल्याला त्या प्रकारची चाचणी लागणार आहे। तर तुम्हाला मी सांगायची विसरूनच गेली, काजू बारीक करताना काय करायचं, आपल्याला फ्रीजमध्ये काजू ठेवायचे। आणि फ्रीजमध्ये काजू ठेवल्यामुळे काय होते, काजूला असं कडकपणा येतो आणि ते चांगल्या प्रकारे बारीक केलं जातं। तर आपण आता हे चाचणी करून घेणार आहोत। साखर बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला। तर अशा प्रकारे आपली चाचणी ही तयार होत आहे। तर चाचणी झाली का नाही कसं समजायचं, आपल्याला एक तारी चाचणी नाही पाहिजे आपल्याला, असं म्हणजे थोडं हलका कच्चा, हे बघा थोडा तार येतोय बघा, हे बघा असा एक तार झाला, आपली चाचणी तयार आहे। तर आता आपण काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे आणि थोडंसं फिरून यामध्ये आपण हे काजू पावडर टाकणार आहोत। आणि हे गॅस बंद केल्यावर आपल्याला एक 5 मिनिट आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे एकत्र करून घ्यायचं आहे। घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये काय करायचं, आपण थोडं ना मी तूप टाकणार आहे। यामध्ये 1 छोटा चमचा मी तूप टाकणार आहे शाईनसाठी। आणि सगळं ना एकत्र करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला। आणि याला ना नॉनस्टिकची कढई घेतली ना तेच बरं पडेल, कारण हे चिटकतं ना सगळी चारी बाजूने। तर नॉनस्टिकचीच कढई घ्या तुम्ही कधी पण। आणि जोपर्यंत हे घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे। बघा अशा प्रकारे छान घट्ट गोळा झालेला आहे, किती छान टेक्स्चर आलं बघा। आता आपण हे ना छान पूर्णपणे मळून घेणार आहोत। तर आता मी इथे जाड असं प्लॅस्टिक घेतलेलं आहे, तर हे आपल्याला ना छान असं मळून घ्यायचं आहे। छान असं एकदम गार पण होऊ द्यायचं नाही, थोडंसं कोमट आहे ते आपण छान मळून घेणार आहोत, असं मऊसूत करणार आहे परत। बघा असे छानपणे आपण हे मळून घेतलेलं आहे। आता आपण याला काय करणार आहे, लाटण्याने थोडं आपण याला लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने लाटून घेणार आहोत आपण।
आपण काय करणार आहे, चौकोनीच लाटणार आहे, म्हणजे वड्या पडायला छान लागेल. बघा, एवढी जाळ आपल्याला ठेवायची आहे. थोडं परत लाटून घेणार आहे मी. हे बघा, इतकी जाळ ठेवलेली आहे मी. आता आपण याच्यावर काय करणार आहे, चांदीचा वर्क लावून घेणार आहोत. आता आपण हा सिल्वर वर्क लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण याला सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे. आता आपण डायमंड शेप करणार आहोत. पहिले तिरपं करायचं आहे आपल्याला. याला सुरीनं खूप धार लागते याला. आता आपण तिरपं करणार. बघा, आपण असे कट करून घेतलेलं आहे. तर आपण याला काय करणार आहे, 1 तास आपण याला असंच ठेवून देणार आहे आणि नंतर मग परत सेट होणार आहे ते. तर अशा प्रकारे आपली ही काजू कतली तयार झालेली आहे. बघा किती छान झाली, टेस्ट एकदम हॉटेलसारखी झालेली आहे. बघा, अजून पूर्णपणे सेट व्हायची आहे, पण माझ्या मुलाला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं लगेच शूट करून घ्यावं.